नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चपातीवरती अंडी टाकून अतिशय भन्नाट, पौष्टिक आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा लहान मुले आपल्याला बाहेरचे काही ना काही खायला मागत असतात. तर त्यांना बाहेरचं पिझ्झा, बर्गर देण्यापेक्षा घरीच तुम्ही हा पौष्टिक पदार्थ एकदा नक्की बनवून द्या. लहान मुले किती आवडीने हा पदार्थ खातील आणि नेहमीच तुम्हाला बनवायला सांगतील इतकी भन्नाट आणि युनिक अशी ही रेसिपी आहे. चला मग आपण वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम इथे आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. जसे की इथे मी कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या घेऊ शकता. जसे की टोमॅटो असेल किंवा शिमला मिरची वगैरे घेऊ शकता. सर्व भाज्या आपण छान बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. यानंतर आपल्याला 2 अंडी घ्यायची आहेत. आता ही दोन्ही अंडी आपण व्यवस्थित अशी फोडून घेऊया. एका वाटीमध्ये आपण अगोदर ही अंडी फोडून घेऊयात. या पद्धतीने अंडी फोडून घ्यायची आहेत, म्हणजे अंड्याचं जरासुद्धा कवच आपल्या या अंड्यामध्ये पडत नाही. दोन्ही अंडी आपण इथे व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत. आता चिरून घेतलेल्या भाज्या होत्या ना, त्या यामध्ये घालायच्या. संपूर्ण चिरलेल्या भाज्या घालूयात आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला यात थोडंसं लाल तिखट घालायचं. त्याचसोबत जराशी हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला किंवा मटण मसाला घालायचा किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही अंडी यामध्ये व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत. तर त्यासाठी काट्या चमच्याचा वापर करायचा आणि म्हणजे ही अंडी छान अशी फेटली जातात. यामध्ये छान व्यवस्थित ही एकजीव होतात. तर इथे आपण हे अंडे छान व्यवस्थित फेटून घेतलेले आहेत, मिक्स करून घेतलेले आहे. इथे आपलं हे अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही हा पदार्थ बनवण्याकरता डायरेक्ट चपाती वापरली तरी पण चालेल. आपल्याकडे थोडीफार एकच दुसरी चपाती शिल्लक राहतेच, तर त्यापासून तुम्ही अगदी झटपट असा हा पदार्थ बनवू शकता. म्हणजेच आपल्याला अगदी शिळी चपाती वापरायची नाही. सकाळची चपाती तुम्ही संध्याकाळी जशी खाता तशीच चपाती वापरायची आहे. किंवा मग आपल्याकडे कधीतरी थोडीफार कणिक शिल्लक राहतेच. मग त्या कणकेपासून सुद्धा तुम्ही मस्त झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकता. एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून. आता याला लाटून घ्यायचं आहे. गरजेप्रमाणे यावरती कोरडं पीठ लावून छान पातळसर अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जास्त जाडही नाही लाटायची, जराशी पातळसर अशी लाटून घ्यायची आहे. संपूर्ण चपाती छान एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. इथे आपण छान एकसारखी अशी पातळसर ही चपाती लाटून घेतलेली आहे. पाहू शकता चपाती आपण इतकी जाडसर म्हणजे अशी पातळ लाटलेली आहे. यापेक्षा जाड चपाती लाटू नका. अशी छान पातळसर चपाती आपण लाटून घेतली. आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आणि लाटून घेतलेली चपाती आता पॅनवरती टाकूयात. तर इथे मी याला भाजण्याकरता तेलाचा वापर करते. हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. चपातीवरती छान असे बुडबुडे आले की चपाती आपल्याला पलटवून घ्यायची आहे. याची एक बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे जी खालची बाजू आहे ना ती व्यवस्थित भाजून घ्यायची. जरा असं प्रेस करून भाजून घेऊया, म्हणजे चपाती छान अशी भाजली जाईल. आता याची जी खालची बाजू आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि मग भाजून घेऊया, म्हणजे चपाती पटकन भाजली जाईल. गॅस आपल्याला बारीक ते मध्यमच ठेवायचा आहे. मोठा गॅस अजिबात ठेवू नका. आता खालच्या बाजूला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता याला पलटवून घेऊया आणि छान असं प्रेस करून भाजून घेऊया. तर आपण ही चपाती आहे ना ती अशी प्लेन चपाती लाटून घेतलेली आहे. याला तेल वगैरे लावून घडी करून लाटून घेण्याची काही गरज नाही. अशी सिंगल प्लेन चपाती लाटून घ्यायची. खालच्या बाजूने अगदी मस्त भाजला गेलेला आहे. आता यावरती लगेचच आपण आपले तयार केलेलं अंड्याचं जे मिश्रण होतं, हे बॅटर होतं, ते यावरती घालायचं आहे. संपूर्ण चपातीवरती आपण हे मिश्रण घालूयात. अंड्याचं मिश्रण घालायचं आहे आणि त्यानंतर
असं पसरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण संपूर्ण चपातीवरती छान असं पसरवून घेऊया। तर उलथण्याच्या मदतीने आपण व्यवस्थित त्याला पसरवून घेऊया। तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, नाहीतर मग आपली ही चपाती आहे ना ती करपू शकते, त्यामुळे बारीक गॅसची फ्लेम ठेवा। पहा संपूर्ण हे अंड्याचं मिश्रण होतं, जे बॅटर होतं आपण चपातीवरती पसरवून घेतलेलं आहे। 1-2 मिनिटानंतर पहा अंडी टाकलेली बाजू आहे ती जराशी शिजली गेलेली आहे। आता आपण याला पलटवून घेऊया। तर इथे आपण बनवतो आहे अंड्याचा पराठा, किंवा पुढे तुम्हाला समजेलच की आपण याचं काय बनवतोय। पराठेसुद्धा नाही, त्यापेक्षाही अगदीच भन्नाट पदार्थ आहे। पहा आता आपण याला पलटवून घेऊया आणि जी अंडी टाकलेली बाजू आहे ना त्यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। आता या वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊया। तर इथे तुम्हाला खूप उत्सुकता लागली असेल की आपण याचं नेमकं काय बनवतोय। लवकरच तुम्हाला समजेल, अतिशय भन्नाट आणि युनिक ही रेसिपी आहे। अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका। पहा आता आपण याला पलटवून घेऊया। पहा जी अंडी टाकलेली बाजू होती ती छान अशी भाजली गेलेली आहे। यावरचं अंड व्यवस्थित असं शिजलेलं आहे। यानंतर आपल्याला एक चीजचं क्यूब घ्यायचं आहे आणि असं किसून यावरती चीज किसून घालायचं आहे। संपूर्ण या पराठ्यावरती असं चीज किसून घालूयात। तुमच्याकडे जर चीजचे स्लाइस असतील तर त्याचे तुकडे करून सुद्धा तुम्ही यावरती घालू शकता। पहा आपण संपूर्ण या चपातीवरती चीज किसून घातलेलं आहे। आता गॅस बारीकच ठेवायचा, यावरती जे चीज आहे ते छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे। आता यावरती आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि 1-2 मिनिटानंतर पहा हा पराठा आहे यावरचं हे चीज आहे अगदी व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि खालच्या बाजूने पहा हे अगदी खमंग खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। बारीक गॅसवरती याला भाजून घ्यायचं, म्हणजे छान खमंग खरपूस असं हे भाजलं जातं। पहा यामधलं चीज अगदी मस्त असं मेल्ट झालेलं आहे। तर इथे आपण बनवलेला आहे मस्त असा पौष्टिक अंड्याचा पराठा, किंवा तुम्ही याला पौष्टिक आपला घरगुती पिझ्झासुद्धा म्हणू शकता। पहा अगदी मस्त असं तयार झालेला आहे। यामध्ये आपण भरपूर चीज घातलेला आहे, ज्यामुळे लहान मुले तर अगदीच आवडीने खातील। तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। याला आपण अंड्याचा पराठा म्हणू शकतो किंवा मग पिझ्झा म्हणू शकतो। पहा याला छान असं कट करून घ्यायचं आहे। तर पिझ्झाच्या स्लाइसमध्ये आपण याला कट करून घेऊया, जसं पिझ्झा असतो ना त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि हे अगदी गरमागरम असतो ना तेव्हाच खाऊन घ्यायचं, सर्व करायचं, म्हणजे चवीला खूप जबरदस्त लागतं। छान असं याला आपण पिझ्झाच्या आकारामध्ये कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा हे सोपं जाईल। पहा अगदी झटपट असा आपला हा पदार्थ तयार होतो। लहान मुलांना बाहेरचा पिझ्झा बर्गर अनहेल्दी खाणं देण्यापेक्षा तुम्ही घरीच हा पौष्टिक पिझ्झा किंवा हा अंड्याचा पराठा एकदा नक्कीच बनवून पहा, खूप टेस्टी लागतो आणि झटपटसुद्धा तयार होतो। महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि पौष्टिक आहे। मस्त असं याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा। तुम्हाला रेसिपी खूप आवडली असेल याची मला खात्री आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीला शेअर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला मग मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट अप्रतिम आणि युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग बाय बाय।